हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपीक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या योग्य समन्वयामुळे पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता 6 जुलै 2025 पर्यंत अर्ज करता येणार असल्याचं कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी सांगितलं। हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार 2025 मध्ये द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू, मोसंबी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक 30 जून 2025 होती। मात्र 27 जून 2025 पासून आधार संकेतस्थळाबाबत समस्या असल्याने विमा अर्ज करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवांकडून येत होत्या। याबाबत केंद्र सरकारशी योग्य वेळी समन्वय साधल्याने एकूणच परिस्थितीचा विचार करून दिनांक 3 ते 6 जुलै 2025 असे एकूण 4 दिवस वरील पिकांकरिता फळपीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। त्यानुसार शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या www.pmfby.government.in या संकेतस्थळाला भेट देऊन विमा योजनेचा अर्ज करावा असे आवाहन कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।